जय गुरुदेव. आकार तो भ्रम भासत, पाहता निराकारची असत. जरी थिजूनी घृत आकारत, तरी घृतपणा मुकेल काय. तैशी वस्तू वस्तूपणेची असे, आकार तो भ्रम बुद्धी भासे. जैसे निद्रेचे निसवरसे, काय एक न देखीजे. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायातून आत्मतत्वाचं निरूपण करत आहेत. हे निरूपण करत असताना आत्मवस्तू देहामध्ये ओतप्रोत भरलेली आहे, पण ती दिसत नाही. तिला आपल्याला अनुभवता येते. त्या अनुभवासाठी आपल्यावर गुरुकृपा आवश्यक आहे हे सांगतात. हे सांगताना प्रस्तुत ओवीमध्ये माऊली घट्ट झालेल्या तुपाचं उदाहरण देतात की पातळ तूप त्याला आकार नाही, पण ज्यावेळेस ते तूप घट्ट होतं त्यावेळेस त्याला आकार येतो. आकार हा कायम स्वरूपाचा आहे का? पुन्हा उष्णता मिळाल्यावर त्याचं घट्टपण जाऊन ते पातळ होतं. तसं आकार हा निव्वळ बुद्धीचा भ्रम आहे आणि मूळ सत्य केवळ एकच वस्तू परब्रह्म आहे हे सिद्ध करण्याचा भाव माऊलीचा या ओवीमध्ये आहे. माऊली या ओवीत म्हणतात, आकार तो भ्रम भासत, पाहता निराकारची असत. जरी थिजोनी घृत आकारत, तरी घृतपणा मुकेल काय. ज्याप्रमाणे तूप थंडीनं गोठले तरी ते आपले तूपपण असणे सोडत नाही, ते तूपच राहते. त्याचप्रमाणे हे जग किंवा हे शरीर साकार रूपानं आपल्याला दिसत असलं तरी ते मूळ निराकार परब्रह्माचाच एक गोठलेला आविष्कार आहे. आकार हा तात्पुरता आहे, पण त्यातील मूळ तत्व सत्य आहे. आपण बघतो लहान बाळाचा आकार, तो आकार बदलतो. बाळ जसं जसं मोठं होईल तो आकार बदलत जातो. त्या आकारामध्ये बदल झालेला आपण पाहतो. जी वस्तू बदलणारी आहे ती भ्रमवत आहे असं माऊली इथं म्हणतात. आणि मूळ तत्व या बदलाला पाहणारं देहातलं चैतन्य ते कधीही बदलत नाही. जसं पाण्यावर, समुद्राच्या पाण्यावर लाटा, बुडबुडे, फेस, तरंग विविध आकार उत्पन्न होतात. त्या एका आकाराला आपण लाट म्हणतो, दुसऱ्या आकाराला तरंग म्हणतो, तिसऱ्या आकाराला फेस म्हणतो, चौथ्या आकाराला बुडबुडा म्हणतो. हे आकार कायमस्वरूपी आहेत का असा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की काही क्षणापुरता एक आकार तयार होतो आणि आपण त्याला तरंग म्हणतो. काही वेळेस ते तरंग तरंगत राहतो आणि पुन्हा त्या पाण्यामध्ये विलय पावतो. बुडबुडा, फेस, लाट हे असंच, हे शाश्वत नाहीत. आकार हे बदलणारे आहेत, जे उत्पन्न होतात, स्थिर राहतात आणि विलय पावतात. याला भ्रम म्हटलेला आहे. आकार तो भ्रम भासत, पाहता निराकारची असत. आणि याचा जर आपण विचार केला तर काय, त्या बुडबुड्याचं मूळ स्वरूप काय, त्या तरंगाचं मूळ स्वरूप काय, फेसाचं मूळ स्वरूप काय, त्या लाटेचं मूळ स्वरूप काय, कशाच्या आधारावर हे निर्माण झाले तर आपल्या लक्षात येईल पाण्याच्याच आधारावर निर्माण झाले. पाण्यातूनच निर्माण झाले, पाण्याच्या आधारावर स्थिर राहिले आणि पाण्यातच लय पावले. म्हणून माऊली म्हणतात, हे दिसणारा आकार बदलणारा आहे. हे स्पष्ट करण्यासाठी माऊली इथं
तुपाचा दृष्टांत देतात. जरी थिजून ग्रहत आकारत, थंडीनं तूप घट्ट झालं, त्याला आकार आला, तरी त्यानं तूपपणा सोडला का? सोडलेला नाही. तरी घृतपणा मुकेल काय? हे सांगताना माऊली पातळ म्हणजे निराकार आहे आणि घट्ट तूप होणं म्हणजे आकार आहे. हे आकार किती काळ राहील? पुन्हा उष्णता मिळालं की ते मूळ स्वरूपात येईल. तसं हे विश्वातले सर्व आकार, प्राणिमात्राचे निरनिराळे देह त्या चैतन्यामधून उत्पन्न होतात, त्या चैतन्याच्या आधारानं जिवंत राहतात आणि ती त्या चैतन्यामध्ये लय पावतात. म्हणून माऊली ही सत्य सांगतात की निराकार हेच सत्य आहे आणि दिसणारे आकार हे बदलणारे आहेत. निराकार तत्व, आपलं आत्मतत्व हे अपरिवर्तनशील आहे आणि आपण जे जे पाहतो ते सर्व बदलणारं आहे. पुढं माऊली सांगतात, तैशी वस्तू वस्तूपणेची असे, आकार तो भ्रमबुद्धी भाषे. तैशी त्याचप्रमाणे वस्तू वस्तूपणेची असे. वस्तू म्हणजे आपला आत्मा, परब्रह्म हे कधीही बदलत नाही. ते आपल्या मूळ शुद्ध निर्विकार संकल्प विकल्प रहित परम शांत स्वरूपात जशीच्या तशी स्थिर असते. आकार तो हे जे वेगवेगळे आकार आहेत. हत्तीचं शरीर विशाल आहे, अमिबाचं शरीर अतिसूक्ष्म आहे, जिराफ अति उंच आहे, उंदीर अति कमी उंचीचा प्राणी आहे. असे वेगळे प्राणी, वेगळे व्यक्ती, कुणी काळा आहे, कुणी गोरा आहे, कुणी श्रीमंत आहे, कुणी गरीब आहे. असं विविधतेनं भरलेलं आपण जे जग पाहतो त्याला माऊली आकार तो म्हणतात. भ्रमबुद्धी भासे. हा केवळ आपल्या अज्ञानी बुद्धीचा भ्रम आहे. आपल्याला शरीर सत्य वाटतं, पण ते शरीर बदललेली आपण अनुभूती घेतलेली आहे. आपल्या शरीरातला बदल आपल्याला तर जाणवतो, पण आपलं बाळ आहे ते 6 महिन्याचं असताना कसं दिसतं, पुन्हा 1 वर्षाच्या झाल्यानंतर त्याच्या शरीरात होणारा बदल, 5 वर्षाचा असताना होणारा बदल, 10 वर्षाचा होणारा बदल, ह्या सर्व बदलाला साक्षी असणारा, बदलाला आधार असणारं चैतन्य हे स्थिर आहे आणि हे आकार सर्व बदलणारे आहेत. म्हणून माऊली ही बुद्धीचा भ्रम आहे म्हणतात. माणसाची बुद्धी जोपर्यंत अज्ञानाच्या अंधकारात असते तोपर्यंत त्याला हे नाम रूपात्मक जग सत्य वाटतं. पण प्रत्यक्षात जगात कितीही बदल झाले, अनेक शरीरे जन्माला आली आणि नष्ट झाली, तरी त्या शरीराच्या आत असणारे आत्मतत्व कधीही बदलत नाही. ते कायम आपल्या मूळ स्वरूपात अखंड असते. आकार हा केवळ बुद्धीला पडलेला एक भ्रम आहे. माऊली ही उदाहरण स्पष्ट करण्यासाठी, हे सत्य स्पष्ट करण्यासाठी आणखीन एक उदाहरण देतात. जैसे निद्रेचेनी सौरसे, काय एक न देखीजे. जैसे म्हणजे ज्याप्रमाणे, निद्रेचेनी म्हणजे झोपेत, सौरसे म्हणजे झोपेच्या प्रभावाखाली, अंमलाखाली झोपेत असताना. काय एक, काय बरे म्हणजे स्वप्नामध्ये आपण अनेक गोष्टी पाहतो. स्वप्नामध्ये जंगल पाहतो, जंगलात वाघ पाहतो, तो वाघ आपल्या पाठीमागे लागलेला आहे असं दिसतं, पण त्या स्वप्नातलं जंगल कोण झालं, वाघ कोण झाला, पळणारा कोण झाला, हा जर विचार केला तर सर्व रूपानं आपला आत्माच, पाहणारे आपण, होणारे आपण,
मागे लागणारे आपण, पुढे पळणारे आपण. न देखीजे आपण पाहत नाही का? अर्थात आपण स्वप्नात सर्व काही पाहतो. जेव्हा माणूस गाढ झोपेत असतो तेव्हा निद्रेच्या प्रभावामुळे त्याला काय पडतं? स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये त्याला नदी, पर्वत, स्वतःचे घर, मित्र, शत्रू, आनंद, भय अशा अनेक गोष्टी अनुभवाला येतात. स्वप्नात असताना ते सर्व आकार आणि त्या सर्व घटना अगदी खऱ्या वाटतात. पण जेव्हा माणूस जागा होतो तेव्हा त्याला समजते की तेथे नदी, पर्वत किंवा शत्रू काहीच नव्हते. ते केवळ एका मनाचा किंवा बुद्धीचा भ्रम होता. आता या ओवीतून माऊलीला आपल्याला काय सांगायचे आहे? येथे माऊली जागृती आणि स्वप्न यांची तुलना करून माणसाला अज्ञानातून जागे करत आहेत. स्वप्न आणि जागृतीचा संबंध. स्वप्नात दिसणारे जग जसे जागे झाल्यावर खोटे ठरते, कारण ते केवळ निद्रेच्या प्रभावाने निर्माण झालेले होते. अगदी तसेच हे दृश्यमान जग, आपण जे जे आकार, जे जे रूप पाहतो, विश्वातील अनंत प्राणी पाहतो, हे सर्व आपणाला खरे वाटतात, कारण आपण अज्ञानाच्या झोपेत आहोत. आपण हे जे देह आहेत हे कार्य पाहतो, पण हे देह कुठून उत्पन्न झाले, कशाच्या आधारावर स्थिर आहेत आणि कशामध्ये अंतिलय पावणार आहेत, याचं कारण पाहण्याची ज्ञानदृष्टी, ज्ञानचक्षु आमच्याकडं नाही. हा ज्ञानचक्षु प्राप्त होण्यासाठी, हा तिसरा ज्ञानाचा डोळा प्राप्त होण्यासाठी शुद्ध अंतकरणाचा शिष्य ज्यावेळेस सद्गुरुनाथाला शरण जातो त्यावेळेस सद्गुरुनाथ त्या शिष्यावर कृपा करतात. कृपा करून त्याला बोध देतात. हे तू चैतन्य स्वरूप आहेस. हे विश्व तुझ्या आत्मशक्तीनं विकसित झालेलं आहे. जसं समुद्राच्या पृष्ठभागावर तरंग, फेस, बुडबुडे, विविध आकार उत्पन्न होतात, त्यांना आपण नामरूप देतो आणि काही काल त्या पृष्ठभागावर स्थिर राहतात आणि शेवटी त्या पाण्यातच लय पावतात. म्हणजे मूळ स्वरूप पाणी, आकाराचं रूप पाण्याचंच आणि शेवटी लय झाल्यावर पाणीच. तसं ह्या विविध रूपानं नटलेला परमात्मा तूच आहेस असं सद्गुरुनाथ त्याला बोध करतात. बोध झाल्यानंतर तो शिष्य जागा होतो. अरे, ज्याला मी खरं समजत होतो, हे शरीर, मी शरीर आहे समजून, मी जन्मणारा आहे, मी मरणारा आहे समजून दुःखी होत होतो, तर सद्गुरुनाथानं सांगितलेलं आहे, तू शरीर नाहीस, तू या शरीराला आधार असलेलं चैतन्य आहेस, तू या विश्वाला आधार असलेलं चैतन्य आहेस. आणि हे शरीर, हे विश्व तुझ्या स्वरूपात उत्पन्न झालं, तुझ्या स्वरूपातच स्थिर आहे आणि तुझ्या स्वरूपातच लय पावणार आहे. असा बोध मिळाल्यानंतर शिष्य या श्रवण, मनन, निधिध्यासन करतो आणि अज्ञानाच्या झोपेतून जागा होतो. जागे झाल्यावर माणसाला उमजते, अरे, हे जग, हा संसार, हे सुख दुःख म्हणजे केवळ एक माझ्या बुद्धीचा भ्रम होता, नव्हे अज्ञान होते. मी स्वतःला देह समजलो म्हणून जन्म मरणाची कल्पना आली, स्वतःला मन समजलो म्हणून सुखदुःखाचा धर्म माझ्यावर लादला गेला, मानापमानाचा धर्म माझ्यावर लादला गेला. पण मी या देहाचा साक्षी आहे, मनाचा साक्षी आहे, प्राणाचा साक्षी आहे. मी आणि परमात्मा एकच आहोत, मी आणि हे विश्व एकच आहोत. या बोधामध्ये शिष्य स्थिर होतो. तर माऊलीला या ओवीतून सांगायचं काय आहे? तूप घोटले तरी तूपच राहते आणि स्वप्नात जग दिसले तरी माणूस बेडवर एकटाच झोपलेला असतो. त्याचप्रमाणे या सृष्टीत अब्जावधी आकार दिसत असले तरी प्रत्यक्षात तिथं केवळ आणि केवळ एकच निराकार परब्रह्म स्थिर आहे.
आणि हे आकार समुद्राच्या पाण्यावर तरंग, फेस, बुडबुडे, लाटा जशा उत्पन्न होतात, त्या नामरूपानं जरी वेगळ्या असल्या तरी त्या समुद्राच्या पेक्षा वेगळ्या नाहीत. त्याचा आधार ते समुद्राचं पाणीच आहे. तसं या सृष्टीतले अनंत जीव वेगळे दिसत असले तरी ते चैतन्य सागरातून उत्पन्न झालेले आकार आहेत. त्या चैतन्य सागराच्या आधारावर ते स्थिर आहेत आणि त्या चैतन्य सागरातच लय पावणार आहेत. आकार म्हणजे केवळ बुद्धीला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे आणि वास्तव वस्तू म्हणजे आपला आत्माच आहे. आपला आत्माच आनंद घेण्यासाठी 36 तत्वाच्या रूपानं विश्वरूप झालेला आहे. हेच माऊलीला या ओवीतून सांगायचे आहे. ओम शांती शांती शांती.